नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. सविस्तर माहिती अशी: हुपरी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा 46 कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. हुपरी नगर परिषद दिनांक 4/3/2024 रोजी टेंडर निविदा प्रसिद्ध केली होती. ही टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न झाल्यामुळे टेंडर प्रक्रिया ही मॅनेज करून केली असल्यामुळे अनेक ठेकेदारांना यामध्ये भाग घेता आले नाही. ठेकेदारांवर राजकीय दबाव आणला होता. 3 मॅनेज ठेकेदारांना टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास सांगितले. यामध्ये स्पर्धकच नसल्याने मूळ ठेकेदाराला टेंडर मिळणार, शासनाचा व गावाचा निधीचा दुरुपयोग होणार आहे. यामुळे 5 ते 10% बिलाने टेंडर भरले असते तर गावचा 5 ते 7 कोटी रुपयांचा फायदा झाला असता. टेंडर प्रक्रियेमध्ये जिओ टॅग अट घालण्यात आली होती. त्याची कुठलीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याने ऑनलाईन टेंडर भरत असताना कुठूनही कुणालाही सहज टेंडर भरता यावे यासाठी ही ऑनलाईन टेंडर पद्धत असताना मुद्दाम जिओ टॅगची अट घातली. पाणी पुरवठा अभियंता व मुख्याधिकारी तसेच तत्कालीन सत्ताधारी यांच्या संगनमताने टेंडर मॅनेज प्रक्रिया पार पडणार आहे. हुपरी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने पाणीपुरवठा अभियंत्यांनी टेंडर प्रक्रिया मॅनेज केली आहे. या योजनेअंतर्गत 5% निधी हा वर्गणीतून गोळा करून ही योजना पूर्ण करायची आहे. असे असताना 10% निधी गोळा करण्याचा ठराव नगर परिषदेच्या प्रशासनाने दिला आहे. याचे गौड बंगाल काय? कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता यांची चौकशी करून तत्काळ निलंबित करण्यात यावे व जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन टेंडर ओपन करण्यास त्वरित स्थगिती द्यावी. अन्यथा हुपरी नगर परिषद समोर गनिमी पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिले आहे. या निवेदनावर माजी आमदार सुजित मिणसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, विनायक विभूते, अमोल देशपांडे, सुहास माने, रघुनाथ नलवडे, संभाजी हांडे, सूर्यकांत रावण, वैभव लायकर, संजय पाटील, संदीप भंडारे, सुनील सांगवडे, विशाल पाटील, नितीन काटकर, किसन हलसवडे आदींच्या सह्या आहेत. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.